आणि आता आपण थेट नागपुरात जाऊया। आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे। नेमकं काय घडतं नागपुरात आपण पाहूया। ही थेट दृश्य आपण बघतोय। नागपुरात आदिवासी समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। एका मोर्चा दरम्यान हे कार्यकर्ते जमल्याचं दिसतंय। सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 3 दिवस शिल्लक आहे। आज शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा 3 दिवसादरम्यान काही आदिवासी विभागाशी संबंधित कामकाज व्हावं यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं समजतंय। नागपुरात आदिवासी समाज आक्रमक झाला असून पोलीस आणि होमगार्डचे जवान या आक्रमक मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। विधान भवनाकडे हे आंदोलक चाल करून जात असताना त्यांना अडवण्यात आलेलं आहे। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। प्रवीण, नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं? नागपुरात आदिवासी समाज आक्रमक झालाय। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। प्रवीण, माझा आवाज येतोय? प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रवीण, या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय? आदिवासी समाजाचे हे तरुण आहेत, काय नेमकी त्यांची मागणी आणि पोलीस त्यांना का अडवत आहेत? विदर्भ आणि विदर्भाच्या आसपास कोष्टी समाज, हलबा समाज मोठ्या संख्येनं आहे। कोष्टी ही काही जात नाहीये, कोष्टी हे काम करण्याचं नाव आहे। त्यामुळे विणकरांना कोष्टी म्हणलं जायचं। त्यामुळे कोष्टी ही जात नसून हलबा ही जात आहे। त्यामुळे हलबा असं लिहिण्यात यावं अशा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून हलबा कोष्टी समाजाचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून आमरण उपोषण हे नागपूरमध्ये, मध्य नागपूर परिसरात सुरू होतं, पण सरकारनं लक्ष दिलं नाही म्हणून आता जलसमाधी आंदोलन करण्यासाठी नाईक तलाव परिसरामध्ये मध्य नागपूरचे आंदोलक पोहोचलेले आहे। हा जो नाईक तलाव दिसतोय या परिसरामध्ये, इथे सुरक्षा चारीकडे ठेवण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्ये बोट सुद्धा तैनात करण्यात आली आहे। पण पोलीस फोर्स लावला असल्यामुळे कोणत्याही आंदोलकाला या इथे उडी मारता आली नाही आणि सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अग्निशमन विभाग सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि लोक पोहू शकतात या परिसरात, ते स्वयंसेवक सुद्धा इथे तैनात ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करतायत आणि जलसमाधी घेऊ असं म्हणतात। त्यामुळे पोलिसांनी समजावून आता या आंदोलकांना बाहेर काढलंय, पण हे आंदोलन कायम राहील। गेले 10-12 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत हलबा असं जातीमध्ये संबोधलं जाणार नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील। हलबा ही जात आहे, कोष्टी हा व्यवसाय आहे असं या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नागपूरच्या नाईक तलाव परिसरामध्ये हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन इथे हिंसक होण्याच्या आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं काही लोकांना आणि या लोकांना समजवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे। त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती काही मोर्चे सुरू आहे आणि इकडे हा हलबा समाजाचा मोर्चा जो आहे हा मध्य नागपूर परिसरामध्ये आहे आणि काही लोक इथे आता आंदोलन करतायत आणि हे आपला निषेध जो आहे तो करतायत। त्यामुळे जनसमाधी आंदोलन ते काही करता नाही आला आंदोलकांना, पण आंदोलक आता निषेध जो आहे तो सरकारचा करतायत। अगदी धन्यवाद प्रवीण, दिलेल्या अपडेट्स बद्दल। हलबा कोष्टी समाजाचं हे आंदोलन आहे। या समाजाची मागणी अशी आहे की हलबा ही जात असून कोष्टी हा व्यवसाय आहे, त्यामुळे कोष्टी असा उल्लेख कागदोपत्री न करता आपला उल्लेख हलबा असा करावा यासाठी हे आक्रमक झालेले आहेत। नागपुरात आदिवासी समाज आक्रमक झालाय, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। जलसमाधी आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। नागपूरच्या त्या तलावात ते उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन करणार होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या आंदोलकांना रोखले आणि या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नागपुरात आदिवासी समाज आक्रमक झालात, हलबा कोष्टी समाजाचे हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। पुन्हा एकदा आपण प्रवीणकडे जाऊयात। प्रवीण, या संदर्भात सरकारची आता काय भूमिका आहे, काही कळू शकलंय का? या संदर्भामध्ये आरक्षणाचे जे विषय आहे ते आरक्षणाचे विषय हे एका दिवसात होत नसतात। आरक्षणाच्या विषयावर अनेक वर्ष खल करावं लागतं सरकारचं असं म्हणणं आहे। त्यामुळे एका दिवसात काही आश्वासन देऊन हा काही मुद्दा निकाली काढता येणार नाही। त्यामुळे या संदर्भामध्ये आयोग नेमावा लागेल, लोकसंख्या किती आहे ते चेक करावं लागेल, कोणत्या समाजामध्ये काय व्यवसाय आहे ते तपासावं लागेल। त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण असेल, कुणबी समाजाचं आरक्षण, असा जो प्रश्न आहे तो गेले अनेक वर्ष सुरू आहे। त्यामुळे कोष्टी समाजात, हलबा समाजाचं जे आरक्षण आहे त्या संदर्भातही सुद्धा अनेक वर्ष लागतील असं सरकारचं म्हणणं आहे। पण हलबा समाजाच्या लोकांचं म्हणणंच हे आहे की इतर समाजांना आरक्षण ज्या घाईनं दिलं जातं
जे आक्रमक समाज आहे त्यांना दिलं जातं, त्यामुळे हलवा समाजाकडे काय लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे यावेळेस हिवाळी अधिवेशनावर आंदोलन न करता थेट नाईक तलावामध्ये उडी घेऊन जलसमाधी घ्यायचं असा प्रयत्न या लोकांनी केलाय. दरवर्षी गेल्या 10-12 वर्षापासून हिवाळी अधिवेशनावरती कोष्टी समाज, हलवा समाज आंदोलन करत असतो, मोर्चा काढत असतो. पण यावेळेस थेट नाईक तलाव ज्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हलवा लोक राहतात त्या परिसरामध्ये उडी मारून जलसमाधी घेण्याचा हे आंदोलन जे आहे हे करण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी हे जे आंदोलन आहे पोलिसांनी, पाचपावली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलाय आणि आता त्यांची रवानगी ही पाचपावली पोलीस स्टेशन परिसरात केलं जात आहे. अधिवेशन सुरू असल्यामुळे अत्यंत महत्वाचा काळ आहे हा नागपूरसाठी. अगदी पोलिसांनी आता ताब्यात घेतले आणि आंदोलकांना ते आंदोलन स्थळावरून बाहेर घेऊन जात आहेत. धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल. आणि